श्री स्वामी समर्थ मंडळी. चला आज आपण माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज मी सकाळचं रुटीन दाखवते. सकाळी उठले, झाडू वगैरे मारून घेतली, आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या झाल्यात. आता कपडे धुवायची तयारी. पाणी आलं आहे आमच्या घरी, पाणी येते 10 वाजता पाणी येते. तर आता मशीन लावून घेऊया. मुलं वगैरे स्कूलला गेलेली आहेत. सकाळचं मुलांचं आवरून दिले. बाकी आपलं रोजचं रुटीन नंतर सगळं करायला लागते. 30 मिनटाला मी मशीन लावून घेतली आहे. त्याच्यानंतर सगळं स्वच्छ झाडं वगैरे मारून झालेलं आहे. लादी पुसून घेतली. बाहेरचं वगैरे उंबरा, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी उंबरा वगैरे साफ करून हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. रांगोळी वगैरे काढून घेते आहे. बाहेर जरा कसं प्रसन्न वाटतं आहे. सण वगैरे असले की गुरुपौर्णिमा आहे म्हणून बाहेर रांगोळी वगैरे, दिवा वगैरे लावून घेतली. मला काय रांगोळी एवढी जमत नाही, जशी येते मी तशी रांगोळी घातलेली आहे. आपलं रांगोळी वगैरे घालून दिवा वगैरे लावून धूप दिवा लावले बाहेर. त्याच्यानंतर उंबऱ्याचे पूजन वगैरे करून घेतले मी. उंबरा पूजन वगैरे झाल्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. बाहेरचं सगळं करायला टाईम भरपूर जातो आहे. बाहेर स्वास्तिक वगैरे, उंबऱ्यावरती स्वास्तिक वगैरे घालून लेपन करून सगळं करायला टाईम गेला मला. आता आपण देवपूजा वगैरे दिवाबत्ती करून घेतली. देवपूजा करून घेऊया. आतली बाहेरची सगळी करून घेतली. धूप दीप सगळं दाखवून उंबऱ्याला सगळं दिवाबत्ती करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण चला जेवण बनवायला घेऊया. चपात्या वगैरे झालेल्या आहेत. पीठ वगैरे मळून ठेवलेली मी अगोदरच. दोघांपुरतं जातात. मुलांना सकाळी टिफिनला झालेलं आहे. आता दोघात पुरं आल्यानंतर परत लागेल ना, जेवण वगैरे बनवून घेते. ही डाळ बनवली आहे, तूर डाळीची आमटी बनवली आहे, भात बनवला आहे. देवपूजा झालेली आहे आपली. देवाला नैवेद्य वगैरे धरला आहे मी. शिरा केलेला, शिरा, डाळ, भात, भाजी, चपाती हे सगळं केलेलं. सकाळची देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर जेवण आटपून देवाला नैवेद्य दाखवून घेतले. नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर फूल वगैरे सगळं चढवून सगळं आवरून झालेलं आहे आपलं. संध्याकाळचं देवपूजा दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळच्या टायमाला मुलगी येते, म्हणजे संध्याकाळी मुलगी देवपूजा दिवाबत्ती वगैरे करून घेते. कधी मुलगा करतो, कधी मुलगी करते. धूप दीप दिवाबत्ती सगळं करतात. मी सवय लावली मुलांना पण. सगळं झालेलं आहे आपलं. संध्याकाळचं पण आता आवरून जेवण बनवायला लावूया. कारल्याची भाजी बनवते मी संध्याकाळच्या जेवणात. चपाती, आमटी, भात, कोशिंबीर